अर्ध्या ते पाऊण तासासाठी हेल्दी असं लंच बनवायचं आहे आणि अशाच पद्धतीचं लंच खाऊन वेट लॉस कसं करायचं आहे, सगळ्या योग्य टिप्ससहित व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, दररोजचं लंच कसं असावं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि वेट लॉससाठी याच्यामध्ये काय फरक करायचे ह्याच लंचमध्ये तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर सुरुवातीला बघा, आपल्याला कमी वेळेत कसं करायचं हे पण सांगते. कुकर लावून घ्यायचा वरण भाताचा. तर डाळ जी आहे ती मी मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात डाळ घेतलेली आहे. डाळ भात तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून वरण भाताचा कुकर लावून घेतला आहे. फ्लॉवर अशा पद्धतीने चिरून घेतलेली. बारीकच मी बऱ्यापैकी फ्लॉवर चिरते, कारण फ्लॉवरमध्ये थोडे बारीक अळई निघू शकते, त्यासाठी अशा पद्धतीने चिरून घ्यायची. आणि आता फ्लॉवरमध्ये टाकायला आपल्याला एक बटाटा टाकायचा आहे. तर आता बघा, वेट लॉससाठी जर तुम्हाला ही फ्लॉवरची भाजी करायची, त्यामध्ये अजिबात बटाट्याचा वापर करायचा नाही आहे. कांदा, टोमॅटो वापरू शकता तुम्ही, मटार त्याच्यामध्ये टाकू शकता. बटाट्याचा वापर करायचा नाही आहे. सगळ्या टिप्स देणार आहे मी शेवटपर्यंत. सेम अशा पद्धतीचं लंच तुम्हाला खायचं आहे आणि जर वेट लॉस पण करायचं आहे, तर रोज अशाच पद्धतीचं जे वाटी प्रमाण मी दिलं आहे ते खास यासाठी दिलं आहे की वेट लॉससाठी किती आपल्या शरीरात जे आहे ते जेवण गेलं पाहिजे, त्याच पद्धतीमध्ये पूर्ण मी असं सांगून देते तुम्हाला. तर बघा, कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरला, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे फ्लॉवरच्या भाजीसाठी आणि थोडासा अगदी 2 ते 3-4 पाकळ्या लसूण टाकायचा आहे. तर आता पुढची टिप्स अशी आहे की आपल्याला जर वेट लॉसची भाजी करायची तर त्यामध्ये एवढं तेलाचा वापर करायचा नाही आहे. नॉर्मल तुम्हाला भाजी करायची तर हे खूप जास्त असं तेल मी वापरलेलं नाही आहे तसं पण, कारण साधारण ती पाव किलोच्या वर म्हणजे 350 ग्रॅम ती फ्लॉवर आहे, बटाटा आहे. त्याच्यामुळे कांदा, टोमॅटो टाकून आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तर कांदा टाकून घ्यायचा, कढीपत्ता टाकला आहे आणि अगदी 5-7 पाकळ्या लसूण मी चेचून घेतला होता, तो टाकून द्यायचा आहे. नाही टाकला तरी काय हरकत नाही. आता माझ्याकडे कांदा लसूण मसाला असतो, म्हणून मी लसणाचा वापर सुक्या भाज्यांमध्ये कमी करते. तुमच्याकडे जे पण मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता. लसूण आल्याचाही वापर करू शकता. वेट लॉससाठी पण काहीच त्याला हरकत नाही आहे. तर बघा, कांदा परतून घेतला, टोमॅटो टाकला. टोमॅटोही जर असं आपल्याला साधारण 2 ते मिनिट परतून द्यायचं, 2 ते 3 मिनिट आपल्याला, आणि मसाले टाकून घ्यायचे. तर आता माझ्याकडे जे घरच्या वापरातले रोजचे मसाले आहेत ते मी मसाले टाकलेले. टिफिनसाठी ही भाजी अगदी योग्य आहे. टिफिन रेसिपी पण तुम्ही ह्या भाजीची करू शकता. तर बघा, लाल मिरची पावडर टाकलेली आहे कलरची आणि थोडीशी तिखटाची, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, पाव चमचा हळद, चवीनुसार भाजीचं जे मीठ आहे ते मी सगळं एकाच टायमिंगला आत्ता टाकून घेतलं आहे. तुम्हाला अंदाज येत नसेल मिठाचा, नवीन करणारे असतील तर तुम्ही भाजी टाकल्यानंतर शेवटी थोडंसं मीठ टाकायचं. कारण कोणतीही भाजी थोडीशी टाकल्यानंतर, शिजल्यानंतर ती कमी होते, जितकी दिसते तितकी राहत नाही. त्यामुळे मिठाचा अंदाज नवीन जे करणारे आहेत त्यांना, स्वयंपाक करणारे नवीन असतात त्यांना तो येत नाही. तर बघा, सगळे मसाले टाकून घेतलं, मीठ टाकलं आणि भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपल्याला. झाकण ठेवायचं आहे, कारण मी जवळजवळ सगळ्या भाज्या ज्या आपल्या टिफिनच्या भाज्या असतात किंवा सुक्या भाज्या असतात, त्या कोणत्याही भाज्या मी पाणी टाकून शिजवत नाही. अशाच प्रकारे झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी टाकून वाफेवर जितक्या शिजतील त्याच पद्धतीने मी भाज्या शिजवून घेते. रोजच्या वापरातल्या अशा पद्धतीच्याच माझ्या सगळ्या भाज्या असतात. तर बघा, साधारण एक 5 ते 10 मिनिट जाऊन द्यायचे. खूप वेळही लागत नाही. जर भाजी ताजी आणलेली असेल, फ्रीजमध्ये ठेवलेली नसेल, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, कधी-कधी ती वातड अशी होऊन जाते. त्यामुळे पटकन भाज्या शिजल्या जात नाही. 5 मिनिट वाफ बघितली आणि परत थोडंसं झाकण ठेवून दिलं. तर आता इकडे बघा, भाजी आपण टाकेपर्यंत आपल्याला वरण भाताचा कुकर पण आपला तयार झालेला आहे. राईस जो आहे तो आपण काढून घ्यायचा आणि डाळ जी मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ रोजच्या वापरामध्ये आमच्याकडे ह्याच पद्धतीची डाळ असते. तिन्ही डाळी एकत्र करून खूप छान या डाळीचं वरण होतं. नक्की तुम्ही ट्राय करू शकता. समप्रमाणात घ्यायचं आहे. काही वेगळी चव लागत नाही त्याची आणि खूप पौष्टिक असं हे वरण होतं खायला सगळ्यांना.
तर बघा जितकं गरजेचं आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला किती घट्ट पातळ करायची आहे. पण वेट लॉससाठी जर पाहिजे असेल तर मी दाखवते ह्या पद्धतीने आणि इतकीच डाळ तुम्ही घेतली पाहिजे. मी पुढे जाऊन तुम्हाला ताट वाढताना त्याचं प्रमाण सांगणार आहे. तर आता बघा फोडणी अशीच पद्धतीने करू शकता. तुम्हाला वेट लॉससाठी डाळ करायची किंवा तुम्हाला घरगुती डाळ करायची, सेम फोडणी करायची. फक्त तुम्हाला वेट लॉससाठी हे जर लंच बनवायचं आहे तर तुम्ही तेलाचा वापर खूप कमी करायचा आहे. अगदी साधारण 5 ते 7 ml तेल फक्त आपण म्हणजे औषधाचं जे अर्धबुचन असतं तितकं तेल घेऊन तुम्ही हे वरण करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही. अगदी हेल्पफुल लंच आहे हे जे मी दाखवते ते. नक्की ट्राय करून पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं. तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट येईल. तर बघा मोहरी, जिरी टाकून कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण टाकला, हिंग टाकला आणि टोमॅटो टाकलं. परतून द्यायचं जरासं. कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला जे वरण आपण केलेलं आहे, घोटून घेतलेलं आहे ते वरण टाकून द्यायचे. चमच्यानेच मी असं स्मॅश करून घेतलेलं आहे. पाणी तुम्हाला किती घट्ट पातळ लागेल ह्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला वरणाला एक उकळी आपल्याला येऊन द्यायचं आहे. तर आमच्याकडे बऱ्यापैकी अशाच पद्धतीचं म्हणजे रोजच्या जे जेवणातलं वरण आहे ते अशाच पद्धतीचं फोडणीचंच असतं. तर अशा पद्धतीने आपली वरणाची फोडणी तयार झालेली आहे. इकडे बघा भाजी शिजून तयार झालेली आहे आणि मी चपात्या ज्या होत्या त्या मी सकाळीच केलेल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर तुम्ही चपातीची रेसिपी करू शकता. खूप जास्तीत जास्त तर पाऊण तास वेळ लागतो ह्या सगळ्या स्वयंपाकाला. मी दाखवलं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अशा पद्धतीने आपलं लंच तयार झालेलं आहे. मी तुम्हाला कशा पद्धतीने वाढून घ्यायचं ते सांगते. वेट लॉससाठी आणि रोज वेट लॉस नसेल करायचं तरी आपला आहार इतक्याच पद्धतीचा पाहिजे. म्हणून मी खास तुम्हाला या वाट्या दाखवल्यात बघा. तर हेल्दी लंच घ्यायचं आहे रोजचं तर अशा पद्धतीची कोणती फळभाजी घेऊ शकता. 1 वाटीभर, 1 वाटीभर डाळ, 1 वाटीभर सलाड घ्यायचे. सलाडमध्ये तुमच्या आवडीनुसार काकडी, गाजर काही घेऊ शकता. 1 चपाती घ्यायची आहे आणि जर वेट लॉससाठी हे लंच घ्यायचं आहे तुम्हाला तर भाताची वाटी कंपल्सरी काढायची. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून अवश्य सांगा.